नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर थोडं खोलात जाणार आहोत. विषय आहे पोलीस भरतीची तयारी आणि त्यातही खास करून चालू घडामोडी. आपल्याकडे पोलीस भरती चालू घडामोडीमधून एक उल्लेख आहे की ही माहिती असणं आवश्यक आहे. पण मग याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? म्हणजे फक्त बातम्या वाचायच्या की अजून काही आहे यात? चला हेच जरा समजून घेऊया. सुरुवातीला बघितलं तर हे स्पष्ट आहे की फक्त फिजिकल टेस्ट किंवा काय म्हणतात त्याला कायद्याचा अभ्यास पुरेसा नाही. आजकाल आजूबाजूला काय घडतंय याची जाण असणं महत्त्वाचं मानलं जातंय. पण मग प्रश्न येतो की ठीक आहे, महत्त्वाचं आहे, पण नक्की का? एवढं का? हो, हा अगदी योग्य प्रश्न आहे. कारण चालू घडामोडी आवश्यक आहेत हे विधान वरवरचं वाटू शकतं, पण खरं तर ते भरती प्रक्रियेच्या एका मोठ्या हेतूकडे बोट दाखवतं. तुम्ही विचार करा, पोलीस दलात जी व्यक्ती काम करणार आहे तिला फक्त कायदा आणि नियम माहीत असून चालत नाही. ज्या समाजात ते काम करतायत तो समाज कसा आहे, तिथे काय घडतंय हे पण कळायला हवं ना. म्हणजे समाजाची नस ओळखता आली पाहिजे. लहान मोठ्या घटनांचा, बदलांचा थेट परिणाम पोलिसिंगवर होत असतो. अच्छा, म्हणजे ही फक्त सामान्य ज्ञानाची म्हणजे जीकेची टेस्ट नाहीये. नाही, अजिबात नाही. त्याहून खूप जास्त आहे. यातून उमेदवाराची केवळ माहिती नाही बघत आपण, तर त्याची निरीक्षण क्षमता कशी आहे, तो विश्लेषण कसं करतो आणि एकूणच परिस्थितीबद्दल तो किती जागरूक आहे हे तपासलं जातं. विश्लेषण क्षमता म्हणजे जरा स्पष्ट कराल का? म्हणजे बघा, केवळ काय घडलं हे माहीत असणं पुरेसं नाही. ते का घडलं असेल, त्याचे पुढे काय परिणाम होऊ शकतात, वेगवेगळ्या घटनांमध्ये काही संबंध आहे का, असा सगळा विचार करण्याची क्षमता. आणि हे सगळं पोलीस म्हणून काम करताना रोज लागतं. पण मग अनेक उमेदवारांना नाही का असं वाटणार की शारीरिक चाचणी आणि कायद्याचा अभ्यास जास्त महत्वाचा आहे, त्यावर जास्त फोकस करायला हवा. मग चालू घडामोडींवर इतका वेळ का द्यायचा? बरोबर आहे. मुद्दा अगदी समजण्यासारखा आहे. आणि शारीरिक क्षमता, कायद्याचं ज्ञान हे अत्यावश्यक आहेच, यात काही शंका नाही. पण चालू घडामोडींची तयारी ही त्याला पूरक आहे, ती त्याला पर्याय नाहीये. कल्पना करा, एखादा नवीन कायदा आला. तो कायदा फक्त पाठ असून काय उपयोग? तो का आला? समाजात त्यावर काय प्रतिक्रिया उमटतायत हे समजल्याशिवाय त्याची अंमलबजावणी नीट कशी होणार? हो, बरोबर. अगदी तसंच. स्थानिक पातळीवरचे सामाजिक प्रश्न असतील किंवा समजा टेक्नॉलॉजीत काही बदल झाले ज्यांचा थेट परिणाम पोलिसिंगवर होतोय, किंवा अगदी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या घडामोडी ज्यांचे पडसाद आपल्या राज्यात पण उमटू शकतात. या सगळ्यांची जाण हवी. अरे वा, म्हणजे ही तयारी खरं तर भविष्यातल्या कामासाठी उमेदवाराला अधिक तयार करते. मग सर, याचा अर्थ काय निघतो? म्हणजे तयारी कशी करायची मग? कोणती माहिती महत्वाची हे कसं ओळखायचं? तयारीसाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे फक्त बातम्या वाचणं किंवा हेडलाईन बघणं पुरेसं नाहीये. आपल्याला विश्वसनीय स्रोत वापरायला हवेत. म्हणजे चांगली वृत्तपत्र, मासिकं, सरकारी प्रकाशनं किंवा अधिकृत वेबसाईट्स. आणि दुसरं? दुसरं आणि जास्त महत्त्वाचं म्हणजे माहिती फक्त गोळानी करायची, त्यावर विचार करायचा. म्हणजे एखादी घटना वाचली तर त्यामागची पार्श्वभूमी काय आहे, समाजात किंवा कायदा सुव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करायला हवा. छोट्या नोट्स काढणं, मुद्दे लिहून ठेवणं हे खूप उपयोगी ठरू शकतं. आणि हे फक्त परीक्षेपुरतं नाही, तर प्रत्यक्ष कामातही उपयोगी पडेल, बरोबर? नक्कीच, 100%. विचार करा, एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना किंवा समाजात शांतता राखताना आजूबाजूला काय घडतं याची जाण असणं, वेगवेगळ्या घटनांमधला संबंध ओळखता येणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. कोणत्या गोष्टीमुळे समाजात तणाव वाढू शकतो किंवा कोणतं नवीन तंत्रज्ञान गुन्हेगारीसाठी वापरलं जाऊ शकतं किंवा ते रोखण्यासाठी कसं वापरायचं हे सगळं समजायला मदत होते. ही एक प्रकारची आपण म्हणतो ना सिच्युएशनल अवेअरनेस, ती आहे जी प्रभावी पोलिसिंगसाठी गरजेची आहे. म्हणजे चालू घडामोडींचा अभ्यास हा केवळ एक विषय नाहीये, तर ती एक विचार करण्याची पद्धत विकसित करण्याची प्रक्रिया आहे असं म्हणायला हरकत नाही, जी उमेदवाराला भविष्यातील भूमिकेसाठी तयार करते. अगदी बरोबर. एकदम बरोबर पकडलं तुम्ही. ही फक्त ज्ञानाची परीक्षा नाही, तर उमेदवाराच्या सजगतेची, त्याच्या विश्लेषणात्मक क्षमतेची आणि एकूणच त्याच्या व्यावसायिक दृष्टिकोनाची चाचणी आहे. थोडक्यात सांगायचं तर पोलीस भरतीच्या तयारीमध्ये चालू घडामोडी हा एक खूप महत्वाचा अविभाज्य भाग आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
कारण हे केवळ परीक्षेच्या गुणांपुरतं मर्यादित नाहीये, तर एका चांगल्या आणि प्रभावी पोलीस कर्मचाऱ्यासाठी जी कौशल्ये लागतात त्याचा पाया यातून घातला जातो. हो, अगदी. आणि जाता जाता एक विचार करण्यासाठी मुद्दा सोडून जातो की केवळ घटनांची माहिती असणं पुरेसं आहे का, की त्या घटनांचा समाजावर आणि आपल्या पोलीस प्रशासनाच्या कामावर काय आणि कसा परिणाम होऊ शकतो याचा सखोल आणि चिकित्सक विचार करण्याची क्षमता विकसित करणं जास्त महत्त्वाचं आहे. यावर नक्कीच विचार करायला हवा.